पावसासंदर्भात 4 दिवसानंतर मराठवाड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे। जायकवाडी धरणातून मात्र गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरूच आहे। नदीकाठच्या गावांना पाण्याचा विळखा पडलेला आहे। शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना पावसाचा फटका बसलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। सध्या जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मागील 12 तासापासून पावसाने विश्रांती घेतली आहे। मात्र आता सध्या त्या पावसाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरलंय। ते पाण्याचा निचरा देखील आतापर्यंत झाला नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांवरती मोठं संकट जे आहे ते ओढवल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। तब्बल 4 दिवस आहे तो जोरदार पावसाने या भागांमध्ये हजेरी लावलेली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड या भागातील हजारो हेक्टरवरील शेती जी आहे ती खरडून गेल्याची पाहायला मिळाली। त्यामुळे शेतीचं देखील यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। ज्या शेतकऱ्यांचे खरीपाचे पिके तूर, मूग, सोयाबीन, बाजरी हे पिके जे आहे ते काढणीसाठी आले होते तेच पिके आता खराब झालेले आहे। सोयाबीनला कोंब फुटले तर कपाशीच्या कैऱ्यांना देखील सडल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा अतिवृष्टीच्या पावसाने हिरावून घेतलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। तर दुसरीकडे आता नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस झाला। त्यामुळे नाशिक, अहिल्यानगर या भागांमध्ये पाऊस वाढला असल्यामुळे या भागातील पाणी जे आहे ते नाथसागरामध्ये सोडण्यात आलं। त्याचं जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये तब्बल मागील 24 तासापासून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तसा रातपासून जर पाहिलं तर तब्बल 2 लाख क्युसेक्स पेक्षा अधिक क्षेत्रावर पाणी जे आहे ते गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे तब्बल 24 तासापासून विसर्ग जो आहे तो 2 लाख पेक्षा अधिक असल्याचा पाहायला मिळतोय। त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता। छत्रपती संभाजीनगर मधील तब्बल आतापर्यंत 10,000 नागरिकांना जे आहे ते वेगळ्या भागामध्ये स्थलांतर करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। सध्या प्रशासनाच्या वतीने या संपूर्ण नागरिकांना जे आहे ते आता मदत पुरवली जात आहे। मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीचा जो फटका आहे तो शेतकऱ्यांना सर्वाधिक बसल्याचा पाहायला मिळालाय। ज्या नदी नाले जे आहे ते यामध्ये दुधडी भरून वाहू लागले होते। अनेक नद्यांचं पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरलं। त्यामुळे शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं जे आहे ते यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालंय। प्रशासनाच्या वतीने आता या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेऊन तात्काळ आर्थिक स्वरूपाची मदत जाहीर करावी अशी मागणी नागरिक करत असल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।